माझी वहिनी दिसायला खूप सुंदर होती। ती काहीतरी कारण सांगून सतत माहेरी जायची। मला वहिनीवर संशय येऊ लागला। मला समजले होते की वहिनी दिवसा घरातून निघायची आणि माहेरी न जाता रात्री दुसरीकडे जायची आणि सकाळी परत माहेरी असायची। पण ती रात्रभर कुठे असायची? एकदा मी वहिनीचा पाठलाग केला। त्यानंतर जे मला दिसलं ते पाहून मी बेशुद्धच पडले। माझी वहिनी दिसायला खूपच सुंदर होती। तिच्यावर ज्याची पण नजर पडायची तो तिला बघतच राहायचा। दादा आणि वहिनीच्या लग्नाला अजून 1 वर्ष सुद्धा झालं नव्हतं, तरी वहिनी उठसूट सतत माहेराला जायची। कमीत कमी आमच्या घरापासून वहिनीचे माहेर 10 ते 12 किलोमीटरवर होते। मला वहिनीचं सारखं माहेरी जाणं जरा खटकायचं। मी एकदा वहिनीची मज्जा करत म्हणालो, वहिनी तुम्ही 15-20 दिवसाला काही ना काही कारण सांगून नेहमी माहेरी जाता, तुमचं लग्न अगोदर काही लफडं तर नव्हतं ना? मी असे मजेत म्हणाले। त्यावर वहिनी हसू लागली। वहिनी मला म्हणाली, माहेरी माझी आई आजारी असते, तिची देखभाल करायला तिथे कोणीच नाही। माझी भावंडे शहरात त्यांच्या बायकांना घेऊन राहतात, त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसते आणि म्हणूनच मला सारखे माहेरी जावे लागते। जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हाच तुझ्या लक्षात या सर्व गोष्टी येतील, समजलं? मला माझ्या वहिनीचं बोलणं खरं वाटलं। मी माझ्या वहिनीची उगाच अशी चेष्टा केली म्हणून मला वाईट वाटत होतं। म्हणजे इतक्या चांगल्या असणाऱ्या वहिनीचे मी मन दुखावले होते। संध्याकाळ होताच मी माझ्या वहिनीच्या रूममध्ये गेले आणि तिची माफी मागितली। दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा होती। सकाळी मी लवकर तयार होऊन एक्झाम सेंटर गाठलं। वहिनीच्या गावात माझी एक मैत्रीण रूपा राहत होती। एक्झाम सेंटरवर तिची आणि माझी भेट झाली। रूपाने नवीन मोबाईल घेतला होता। मी रूपाकडून तिचा नंबर घेतला आणि तिला म्हणाले, जेव्हा पुढच्या वेळेस माझी वहिनी माहेरी जाईल तेव्हा मी तुला फोन करेल। रूपा माझी जिवलग मैत्रीण होती। रूपा माझ्यासाठी वहिनीवर नजर ठेवण्यासाठी जासूस होणार होती। मी घरातून कुठेच जात नव्हते। मी घरी बसूनच माझा अभ्यास करत होते आणि जमलं तर वहिनीलाही घरच्या कामात मदत करत होते। एके दिवशी सकाळी उठून पाहिलं तर वहिनी घाईघाईत सगळं आवरत होती। मी तिला पटपट आवरण्यामागचे कारण विचारले तर ती मला म्हणाली, आई खूप आजारी आहे, मी तिला भेटण्यासाठी जात आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत घरी येईल। काही वेळानंतर वहिनीने तिचं आवरलं आणि रिक्षामध्ये बसून माहेरी निघून गेली। ती घरून निघताच मी माझ्या जासूस मैत्रिणीला म्हणजेच रूपाला फोन लावला आणि तिला तिचं काम समजावून सांगितलं। रूपा वहिनीच्या माहेरीच राहत होती। वहिनीच्या घराशेजारीच तिचे घर होते। आता सकाळची संध्याकाळ झाली होती आणि मी सकाळपासून ते आतापर्यंत रूपाच्या संपर्कात होते, पण वहिनी तिच्या घरी म्हणजेच तिच्या माहेरी अजून पोहोचलीच नव्हती। त्यामुळे मी डायरेक्ट वहिनीला फोन लावला। वहिनीने फोन उचलला आणि मला म्हणाली, काय झालं प्रीती, फोन का केलास? घरी तर सर्व ठीक आहे ना? मी म्हणाले, हो सर्व ठीक आहे वहिनी, तुमच्या आईची आता तब्येत कशी आहे? वहिनी म्हणाली, आईला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते, औषध गोळ्या दिल्या आहेत, सध्या तरी आईची तब्येत बरी आहे, उद्या संध्याकाळपर्यंत मी घरी येईन। वहिनीचं असं गोड बोलणं ऐकून मला जास्त वेळ राहावलं गेलं नाही आणि मी तिला उलट प्रश्न विचारला की वहिनी खरंच तू तुझ्या माहेरच्या घरी आहेस? वहिनी मला लगेच म्हणाली, प्रीती तू पण ना काहीही विचारतेस, मी माहेरी नाही तर आणखी कुठे जाणार आहे तूच सांग। ठीक आहे वहिनी, तू तुझी काळजी घे असे म्हणून मी फोन ठेवून दिला। वहिनीचा फोन ठेवून दिल्यावर मी लगेचच रूपाला फोन लावला आणि तिला म्हणाले, रूपा तुला खरंच माझ्या बहिणीचं घर माहिती आहे ना? का तू मला मूर्ख बनवत आहेस? रूपा मला म्हणाली, अगं प्रीती मी तुझ्याशी खोटं का बोलेन? तुझी वहिनी पल्लवी यांचे घर तर आमच्या घराच्या शेजारीच आहे। मी लहानपणापासूनच तुझ्या वहिनीला ओळखते। तुझ्या वहिनीचे वडील एक प्रतिष्ठित जज होते, पूर्ण गावाला त्यांचं घर माहिती आहे। रूपाचा फोन ठेवल्यानंतर मी अजूनच अस्वस्थ झाले। मला काहीच सुचत नव्हतं। माझ्या डोक्यात विचार आला की आत्ताच्या आता दादाला फोन लावावा आणि त्याला वहिनीच्या माहेरी पाठवून द्यावे, म्हणजे दूध का दूध और पाणी का पाणी तिथेच होईल। पण माझ्या डोक्यात विचार चमकून गेला की जर रूपा जे काही सांगत आहे ते जर खोटे निघाले तर मी कधीच वहिनीला तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही। दादा रात्री 10 वाजता कामावरून घरी आला तेव्हा वहिनी घरी असायची, तेव्हा रात्रीचे जेवण वहिनीच दादाला वाढायची। वहिनी घरी नसल्याने मला आज स्वयंपाक करावा लागला आणि सगळ्यांना जेवायलाही वाढावं लागलं। दादाने येतात मला विचारले, प्रीती आई बाबांनी जेवण केलं का? तुझी वहिनी असती तर तिने आतापर्यंत त्यांना जेवायला वाढलं असतं आणि ते जेवण करून त्यांच्या रूममध्ये झोपलेले असते। पल्लवी सगळ्यांची खूप काळजी घेते। मी म्हटलं आई बाबांनी अजून जेवण केलं नाही। ते दोघे म्हणाले की तुझा दादा आल्यानंतर आपण सर्वजण सोबत जेवण करू, तू फ्रेश होऊन ये, मी आपल्या सगळ्यांना जेवण वाढून घेते। दादा फ्रेश होऊन आई बाबांजवळ जेवायला घेऊन बसला। मी जेवायला त्यांना वाढत होते। जेवण करताना मी दादाला म्हटलं, दादा वहिनी खूप छान भाकरी बनवते, पण मला तिच्यासारख्या भाकरी जमत नाहीत, माझ्या हाताने भाकरी नेहमी करपते। त्यावर सगळे हसले। मग मी म्हणाले,
वहिनीसोबत तुझं बोलणं झालं का दादा? त्यावर दादा म्हणाला, हो, आत्ताच काही वेळापूर्वी आमचं बोलणं झालं आहे. सासूबाई आजारी आहेत आणि आत्ताच तिने त्यांना औषधे दिली आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत ती परत घरी येईल. मी दादाला म्हटलं, दादा, ही किती वाईट गोष्ट आहे की वहिनीचे 5-5 भाऊ असताना त्यांनी त्यांच्या आईला गावी एकटीला अशा अवस्थेत सोडून ते मात्र शहरात राहत आहेत. आपल्या म्हाताऱ्या आईची काळजी घेणं, त्यांची सेवा करणं त्यांचं काही कर्तव्य आहे की नाही? किती दिवस वहिनीचं एकटी त्यांची काळजी घेऊ शकणार आहे? दादा म्हणाला, प्रीती, तू कधीपासून इतकी समजूतदार झालीस? खरं तर या गोष्टी मी तुझ्या वहिनीसोबत अगोदरच बोललो आहे. ती मला म्हणाली की तिच्या आईला शहरात जाऊन राहायचं नाही, ती एकटीच गावी राहते, कारण त्यांचा गावातच जीव रमतो. त्यांची गावात शेवटचे क्षण घालवण्याची इच्छा आहे. मग यापुढे कोण काय बोलणार? त्यांची 5ही मुलं त्यांना शहरात घेऊन जायला तयार आहेत, पण त्यात जात नाही. त्याला कोण काय करणार? माझ्या सासूकडे खूप सारे पैसे आहेत. गेल्या महिन्यात मला काय धंद्यासाठी पैशाची गरज होती. मी खूप अडचणीत होतो. मी सासूबाई समोर फक्त शब्द टाकला आणि त्यांनी मला लगेच 5 लाख रुपये दिले. पण हो, काम होताच मी पैसे परत देखील केले. माझे सासरे जज होते आणि माझी सासू पण मोठ्या पदावरून रिटायर झालेली स्त्री आहे. खूप सारी पेन्शन मिळते त्यांना. त्यांच्या सर्व सुना मुलं खूप खुश आहेत. त्यांची 3 मुलं सरकारी नोकरीत आहेत आणि 2 मुलांचा मोठा बिझनेस आहे. मोठ्या मुलाने तर खूप मोठा बंगला बांधला आहे, पण त्या तिथे जात नाहीत. म्हणतात की मोठ्या घरात मला गुदमरल्यासारखं होतं. मला कळून चुकलं होतं की वहिनी सारखं माहेरी जाते याचा दादाला राग काय येत नाही. कारण जेव्हा पण दादाला पैशाची गरज असते तो त्याच्या सासूकडून पैसे मागतो आणि मागताच त्याला ते पैसे मिळतात. सासू आणि जावई यांच्यामध्ये असा व्यवहार होत होता, त्यामुळे वहिनी मनात येईल तेव्हा माहेरी जात होते आणि दादाला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता किंवा त्रास होत नव्हता. दादा आणि वहिनी एकाच कॉलेजमध्ये होते. कॉलेजमध्ये असतानाच दोघांचं प्रेम झाले होते. घरच्यांनी पण मुलाच्या सुखात अडकाठी नको म्हणून दोन्हीकडून होकार दर्शवला आणि दोघांचं लग्न लावून दिले. नाहीतर वहिनीच्या श्रीमंत घराण्यापुढं आमचं घराणं काहीच नव्हतं. पण हे कसलं प्रेम! लग्नाला 1 वर्षही झालं नव्हतं की दोघांचं मन भरलं सुद्धा. सगळ्यांचे जेवण आटोपल्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेलो. पण मला काही झोप येत नव्हती. मी विचार करत होते की जर वहिनी तिच्या माहेरी नाही तर मग ती कुठे जाते. मी न राहून पुन्हा एकदा रूपाला फोन लावला, पण रूपाने तो उचलला नाही. सकाळी मी उठलेच होते की माझा फोन वाजू लागला. रूपाचा फोन होता. मी तिला काही बोलणार तोच ती म्हणाली, प्रीती, तुझी वहिनी आत्ताच ऑटोमधून उतरून घरी आली आहे. रूपाकडून ही खबर ऐकून माझा संशय खरा ठरला. आता मी समजले होते की वहिनी रात्रभर दुसरीकडे होती आणि आता घरी पोहोचली आहे, कारण तिला तिचं खोटं लपवता येईल म्हणून. वहिनी आता दादाला फोन करेल आणि तिच्या आईशी दादाचं बोलणं करून देईल, म्हणजे दादाला तिच्यावर शंका सुद्धा येणार नाही. मी रूममधून आवरून बाहेर आले आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागले. दादा नाश्ता करण्यासाठी बसलाच होता की तितक्यात दादाच्या फोनवर वहिनीचा फोन आला आणि वहिनीने तिच्या आईसोबत दादाचं बोलणं करून दिले. नाश्ता करून दादा त्याच्या कामावरून निघून गेला. दुपारचे जेवण बनवून मी माझा अभ्यास करायला निघून गेले. दुपारी थोडा डोळा लागलाच होता की रूपाचा फोन आला. ती म्हणाली की वहिनी आताच तिथून निघाली आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वहिनी घरी पोहोचली. आई बाबांना भेटून ती लगेच माझ्याकडे आली आणि म्हणाली, प्रीती, आजकाल तू माझी खूप काळजी घेत आहेस. काल तुम्हाला फोन केलास, खूप बरं वाटलं. मी म्हणाले, तुमच्या आईची तब्येत कशी आहे वहिनी? सध्या तरी ठीक आहे. एवढं बोलून वहिनी माझ्या रूममधून निघून गेली आणि मी मात्र बेडवर पडून वहिनीच्या अशा वागण्यावर विचार करत बसले. कसली चारित्र्यहीन आहे ही बाई. माझ्या दादाला खूप मोठा धोका देत आहे ही बाई. वहिनीने आणि दादाने प्रेमविवाह केला होता, पण प्रेम हे असं असतं का? किती निर्लज्ज आहे. वहिनीची दादासमोर साळसूतपणाचा आव आणते. मला वहिनीचं खरं रूप सर्वांसमोर आणायचं होतं, पण माझ्याकडे वहिनी विरोधात कोणतेच पुरावे नव्हते. त्यामुळे मी गप्प राहून योग्य संधीची वाट पाहत होते. अजून 15 दिवसही झाले नसतील की वहिनी माहेरी जाण्यासाठी तयारी करत होती. मी वहिनीला विचारले, कधीपर्यंत परत घरी येशील? वहिनी म्हणाली, उद्या दुपारपर्यंत मी परत येईल. त्याचं असं आहे की आईच्या खात्यामध्ये पेन्शन जमा झाली आहे. ती आजारी असल्याने पैसे काढण्यासाठी मला जावे लागणार आहे. मी म्हटलं, ठीक आहे वहिनी, तू काळजी करू नकोस. मी रात्रीचे जेवण बनवते. वहिनी घरातून बाहेर पडताच मी आईला आवाज दिला आणि म्हटलं, आई, मी कॉलेजला जात आहे. संध्याकाळपर्यंत परत ये. स्कूटी चालू केली आणि मी वहिनीचा पाठलाग करू लागलो. वहिनीचं गाव 10 ते 12 किलोमीटर होतं, पण ट्रॅफिक आणि रस्ता खराब असल्याने 1 तास तरी लागायचा. वहिनी तिच्या माहेरच्या दिशेने जात होती. मला वाटलं की वहिनीला शंका तर आली नसेल ना की मी तिचा पाठलाग करत आहे. तेवढ्यात रिक्षाने समोर जाण्याऐवजी डावीकडे टर्न घेतला आणि थोड्या वेळातच रिक्षा एका जुन्या घराच्या नेट समोर जाऊन थांबली. रिक्षावाल्याला
भाडं देऊन वहिनी त्या घरात गेली. वहिनी आत गेल्यावर मी गेटवर गेले आणि गेटवर लावलेली पाटी वाचली तर त्यावर सदाशिव माने असे लिहिले होते. मी हेल्मेट घातल्यामुळे मला तिथे कोण ओळखू शकले नाही. पुढच्या 1 तासात मी परत आमच्या घरी पोहोचले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर मी दादाला विचारले, दादा, वहिनीसोबत तुझं बोलणं झालं आहे का? दादा म्हणाला, हो, रात्री बोलणं झालं होतं. जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा फोन लावेल. का? तुला तुझ्या वहिनीची खूपच काळजी वाटत आहे ग. मी काही बोलणारच की आई म्हणाली, अरे बाळा, तू तर दिवसभर घरी नसतोस, पण या दोघी ननद भावजय अगदी बहिणीसारख्या राहतात. दोघींमध्ये खूप प्रेम आहे आणि ते प्रेम बघून मला खूप बरं वाटतं. अरे हो, बरं झालं लक्षात आलं. तुझी बायको मला म्हणत होती की प्रीतीसाठी एक स्थळ आहे. तुला पण तिने सांगितलं असेल ना? दादा म्हणाला, हो, पल्लवी मला म्हणत होती. मोठ्या भावाचा मेहुणा आत्ताच इंजिनियर झाला आहे आणि तो मुंबईला एका मोठ्या कंपनीत पण कामाला आहे. त्याच्यासोबत प्रीतीचं लग्न करावं असं म्हणत होती. मी जेवण करून माझ्या रूममध्ये आले आणि बेडवर पडून विचार करू लागले की ह्या वहिनीने आणलेल्या स्थळाला मी कधीच होकार देणार नाही. वहिनी एक चारित्र्यहीन स्त्री आहे. ती तिच्या नातेवाईकांमध्ये माझं लग्न करून ती तिचं कुकर्म लपवण्याचा प्रयत्न करत आहे. बहुतेक तू तिच्या भावाचा मेहुणा म्हणजे गणेश तर नसेल ज्याच्यासोबत वहिनीचे लफडे चालू आहे. सगळा विचार करून मी मनात वहिनीला खूप बरं वाईट बोलत होते आणि मला दादाची क्यू येत होती, कारण माझा दादा अशा स्त्रीवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होता जी एक विषारी नागिन होती. सकाळ होताच रूपाचा फोन आला आणि ती सांगू लागली की वहिनी आताच रिक्षामधून उतरून घरात गेली आहे. नंतर नेहमीसारखं दादाच्या फोनवर वहिनीचा फोन आला आणि तिने तिच्या आईचे बोलणं दादासोबत करून दिलं आणि तिने सांगितलं की ती दुपारपर्यंत घरी येईल. आता या गोष्टीला आठवडा झाला असेल. मी माझ्या वहिनीसोबत पहिल्यासारखंच मिळून मिसळून राहत होते, कारण तिला माझ्यावर संशय येऊ नये की मला तिचं सारं सत्य समजलं आहे. एके दिवशी मी काहीतरी कारण सांगून मी घरातून बाहेर पडले आणि गेल्या वेळेस वहिनी ज्या घरी गेली होती त्या घराच्या बाजूला असलेल्या किराणा दुकानावर जाऊन मी त्या दुकानदाराशी बोलू लागले. मी डोक्यावर हेल्मेट घातले होते. मी त्यांना विचारलं, काका, या घरात गणेश नावाचा कोणी मुलगा राहतो का? तेव्हा ते म्हणाले, नाही, इथे कोणीच गणेश नावाचा मुलगा राहत नाही. मी अजून काही जास्त प्रश्न न करता तिथून निघाले आणि घरी आले. मी शपथ घेतली की काहीही झालं तरी मी वहिनीला रंगी हात पकडणारच. एके दिवशी दादाकडून मला समजले की शहरातून वहिनीचे काही नातेवाईक येणार आहेत आणि त्यामुळे वहिनी ही खूप खुश होती. 10 वाजता दारात खूप मोठी कार येऊन थांबली. वहिनीचे शहरातले मोठे भाऊ आणि भावजय आले होते. सोबत गणेश नावाचा मुलगा पण होता. अजून काही माणसे होती. सर्वजण मला पाहण्यासाठीच आले होते. मनातल्या मनात मला खूप राग आला होता. वाटलं की दादाला वहिनीविषयी सगळं सांगून टाकावं, पण मनात काहीतरी विचार आला. सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करू लागले. लग्न तर करायचं नव्हतं, पण मी विचार केला की गणेशची परीक्षा घेऊ. मला पाहायचं होतं की तो खरंच मला पाहण्यासाठी इथे आला आहे का वहिनीसोबत असलेले अनैतिक संबंध ज्याला नात्याचा मुलामा देण्यासाठी आला आहे. मी गणेशच्या समोर बसले. तो एकटक माझ्याकडे पाहत होता, पण माझा नाईलाज होता. जर तो एकटा असता तर त्याचे डोळेच हातात काढून दिले असते. वहिनी खूप खुश होऊन पाहुण्यांचा पाहुणचार करत होती. गणेशला पाहून मला त्याचा खूप राग येत होता. जर तो माझ्या वहिनीचा यार नसता तर तो वाईट मुलगा नव्हता. सुंदर सुशिक्षित मुलं आजकाल कुठे मिळतात. माझ्या घरच्यांना हे स्थळ खूप आवडलं. सर्वजण लग्नाचे बोलू लागले, पण दादा म्हणाला की प्रीतीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावरच लग्नाची तारीख काढूयात. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्यासाठी अजून 1 वर्षाचा अवधी होता. मला जरा हायच वाटलं. वहिनीचं लफडं जगासमोर आणण्यासाठी इतका वेळ मला पुरेसा होता. गणेशच्या घरचे पण यामुळे आनंदी होते. गणेश आता मला नेहमी फोन करत असे आणि मी नाईलाजाने त्याच्यासोबत बोलत असे. मी त्याच्यासोबत बोलायचे कारण मला माहिती करून घ्यायचं होतं की त्याच्या मनात नेमकं काय आहे. कधी कधी गणेश मला बाहेर भेटण्यासाठी बोलवायचा. मला त्याच्या या गोष्टीचा खूप राग यायचा, पण राग व्यक्त न करता मी टाळायचे. मला काहीही करून वहिनी आणि गणेशला रंगेहात पकडायचं होतं. 2 दिवसापासून सतत पाऊस पडत होता आणि वहिनी कदाचित गणेशला भेटण्यासाठी आसुसलेली असावी, म्हणूनच ती अशा मुसळधार पावसात जाण्याचे ठरवत होती. ती निघायची तयारी करत होती. खूप वाट पाहून सुद्धा रिक्षा भेटली नाही. तेव्हा मीच म्हणाले, वहिनी, प्लीज आज जाऊ नका. पावसामुळे कोणताच ऑटोवाला तयार होत नाहीये. पाऊस कमी झाल्यावर तुम्ही उद्या जा. पण वहिनी म्हणाली, काही करून मला आजच निघावे लागेल. खूप वेळाने पाऊस शांत झाल्यावर त्यांना रिक्षा भेटली आणि वहिनी घरातून निघताच बहाणे करून मीही त्याच्या पाठीमागे निघाले.
वहिनीला रंगेहात पकडण्यासाठी एक तरी साक्षीदार असावा म्हणून मी रूपाला सर्व काही सांगितलं आणि तिलाही बोलून घेतलं, म्हणजे मी एकटी पडणार नाही। आता मी आणि रूपा दोघी मिळून वहिनीचा पाठलाग करत होतो। थोड्या वेळानंतर वहिनी ज्या रिक्षात होती ती रिक्षा त्याच जुन्या गेट समोर थांबली। वहिनी गेटमधून त्या घरात गेली। वहिनी आत जाताच आम्ही दोघी घरात जाणार तोच मेन गेट बंद झालं होतं। मी रूपाला गेटवरच थांबायला लावलं आणि दादाला फोन करून मेसेज केला की दादा, तू होता होईल तितक्या लवकर मी सेंड केलेल्या लोकेशनवर ये, तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे। मला भीती वाटत होती की गणेश माझ्यावर हल्ला तर करणार नाही ना। वहिनीला तर मी बघून घेईल, पण गणेश सोबत 2 हात नाही करू शकत। त्यामुळे मी रूपाला म्हटलं की मी आतमध्ये जात आहे आणि तू बाहेरच थांब। मी आवाज देताच तू जोराने ओरड, म्हणजे तुझ्या आवाजाने गल्लीतले लोक जमा होतील। मी त्या घरात गेले तर पाहून असे वाटत होते की ते एखाद्या सिनेमा मधला भूत बंगला आहे। घरात जाताच मला बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असलेली एक रूम दिसली आणि मी गुपचूप त्या रूम मध्ये जाणार तोच वहिनी बाहेर येताना दिसली। त्यामुळे मी घाबरले आणि माझा पाय लागून झाडाची कुंडी खाली पडली। वहिनीने मला पाहिलं। मला तिथे पाहून वहिनीला धक्काच बसला। ती जोरात म्हणाली, प्रीती तू इथे? मी पण माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि मी म्हणाले, मी एकटीच नाहीये, गेटवर माझी मैत्रीण पण आहे आणि दादा पण येतच आहे। मी त्याला लोकेशन सेंड केलं आहे। आता तुझा पापाचा घडा भरला आहे। वहिनी, त्या नालायकाला बाहेर काढ जो माझा नवरा होण्याची स्वप्न पाहतो। तुम्ही दोघांनी प्लॅन तर खूप चांगला केला, पण मला तुझा हा प्लॅन खूपच आधीच समजला होता। वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता। ती मला म्हणाली, प्रीती अगं तुला काहीतरी गैरसमज झाला आहे। आतमध्ये गणेश नाही तर माझी आई आहे, वाटलंस तर तू स्वतः बघ। वहिनी तू खोटं बोलू नकोस, तुझी आई तर गावी राहते। पुढे वहिनी काही बोलणार तोच रूपा आली। रूपाला पाहून वहिनीला आणखी एकदा धक्का बसला। वहिनी म्हणाली, तुम्ही दोघी सुद्धा आत या, मी तुम्हाला सगळं काही सांगते। आम्ही दोघी भीत आतमध्ये गेलो। आत जाऊन पाहिलं तर आतमध्ये बेडवर एक म्हातारी होती। बेडवर ती शांतपणे झोपली होती। म्हातारीला पाहून माझा राग शांत झाला। मी काही बोलणार तेवढ्यातच वहिनी म्हणाली, या आईने मला जन्म दिला आणि गावी राहणाऱ्या आईने मला लहानाचं मोठं केलं। आम्ही 6 जणी बहिणी आहोत। माझे वडील सदाशिव माने जज साहेबांच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होते। जज साहेबांना एका पाठोपाठ 5 मुले झाली आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांना 5 मुली झाल्या। माझी आई 6व्यांदा गर्भवती राहिली आणि जज साहेबांनी माझ्या वडिलांना म्हटलं की तुला जर परत मुलगी झाली तर ती मला दत्तक दे, आणि मी झाल्यावर मला वडिलांनी जज साहेबांना दत्तक दिले। वर्षभरापूर्वी जेव्हा माझं लग्न तुझ्या दादासोबत झालं तेव्हा मला माझ्या अगोदरच्या जीवनाविषयी काहीच माहिती नव्हतं, पण 6 महिन्यापूर्वी मला जन्म देणाऱ्या माझ्या वडिलांचे निधन झाले। तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की ती माझी खरी आई नाही। गावी राहणारी माझी आई इतकी महान स्त्री आहे की ते आतापर्यंत मला जन्म दिलेल्या आईचा पूर्ण खर्च करत आहे। एक परमनंट घर, कामवाली बाई, माझ्या आईची मुलीसारखी काळजी घेणे। 10-15 दिवसानंतर जेव्हा ती कामवाली तिच्या घरी जाते तेव्हा मला आईची काळजी घेण्यासाठी यावे लागते। खूप वेळा विचार केला की तुझ्या दादाला सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण माझी हिंमत झाली नाही। दादा पण तिथे पोहोचला होता। दादाला सर्व माहिती झालं होतं। वहिनीने मला माफही केलं आणि दादाला कळूही दिलं नाही की मी वहिनीचा पाठलाग करत येथे आली आहे। मी वहिनीच्या घरी बसले होते की मला गणेशचा फोन आला आणि मी बाहेर आले। मी म्हटलं, हॅलो गणेश, कुठे आहेस? गणेश म्हणाला, मी इथेच आहे। मी तर तुला नेहमी भेटण्यासाठी बोलावतो, पण तुझ्याकडे तर माझ्यासाठी वेळच नाही। मी म्हटलं, ॲड्रेस आणि लोकेशन सेंड कर, मी लगेच तुला भेटायला निघते। रूपा वहिनी जवळ थांबली आणि मी गणेशला भेटायला गेले। मैत्रिणींनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण भेटते की संशय हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे। अशा संशयामुळे माणसाचं घर बर्बाद होतं, कित्येकाचे संसार उद्ध्वस्त होतात। डोक्यात संशयाचे भूत ठेवून निर्णय घेण्या अगोदर 10 वेळा विचार करा। फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।